नमस्कार. 28 तारखेला माझी म्हणजे उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुजन समाजाचा फुले आंबेडकरवादी नेता यांचं अपघाती निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा 13-14 कोटी महाराष्ट्रातील जनता असेल, नागरिक असतील, मतदार असतील, हा धक्का त्यांना पचवता आला नाही. आणि त्या अकाली किंवा अचानक गेल्यामुळं प्रचार यंत्रणा सगळ्या थंडावल्या. मी पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. प्रचार करणं म्हणजे सध्याला जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस नाईलाज म्हणून उमेदवार उभा केले आहेत. निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे. त्यामुळं श्रद्धांजली म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आम्ही लोकांच्याकडे जातोय. मध्ये 3-4 दिवस लोकांच्या दुखवट्यामध्ये गेले. तर वेळ कमी असल्यामुळं मला आपल्यासमोर भूमिका मांडण्याची इच्छा झाली म्हणून मी आपल्याला बोलवलं. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा आमची काय भूमिका असेल पक्षाची, संघटनेची, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. वकील साहेब, 4 ते 5 दिवसापूर्वी ती अजितदादांची दुर्घटना घडली. त्यात आता नागरिकांकडून किंवा इतर पक्षांकडून घातकी अपघात असलेला चर्चेला उदाहरण आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही ही घटना ऐकली सकाळी 9-9:30 दरम्यान 28 तारखेला, तुमच्या मनातली काय पहिली प्रतिक्रिया होती? मला खात्री आहे की जोही महाराष्ट्रामधला फुले आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता असेल किंवा जो मांडतोय हा विचार असेल, त्या प्रत्येकाची भूमिका त्यांच्या मनामध्ये शंका आहे. कारण त्याची पार्श्वभूमी अशी होती की 17 तारखेला एक मिटिंग झाली, ज्या मिटिंगला मी जाणार होतो. 22 डिसेंबरलाच, म्हणजे 17 जानेवारीला मिटिंग झाली होती. 22 डिसेंबरला आदरणीय पवार साहेबांनी, माझ्याबरोबर इंदापूरचे 2 लोक होते, सूर्यवंशी आणि गोळे. मला त्या दिवशी साहेबांनी मला सांगितलं की आपण आणि अजित आपण एकत्र येतोय. मी उत्स्फूर्तपणे सांगितले की चांगली गोष्ट आहे. ही प्रक्रिया सुरू झाली होती आणि ही प्रक्रिया सुरू झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहित होतं. फक्त कुजबूज होती, म्हणजे असं ओपनली जाहीरपणे असं काही घटना घडल्या नव्हत्या. कारण ती एक प्रक्रिया असते, चर्चा, बैठका, विचारांची देवाणघेवाण होते आणि नंतर त्या एखाद्या कन्क्लुजन पर्यंत येऊन निर्णय जाहीर केला जातो. ती प्रक्रिया सुरू असताना आणि अजितदादांचे काही मागच्या काळातले काही स्टेटमेंट होते. माझा काका खूप मोठा आहे किंवा 15 जानेवारीला त्यांनी जे काही भाजपविरोधात स्टेटमेंट दिलं किंवा भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य पिंपरी चिंचवडमध्ये केलं, या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये किंवा जो संवेदनशील माणूस आहे त्याच्या मनात शंका येणं साहजिक होतं. आता प्रश्न असा आहे की काही मुद्दे, प्रश्न काही अनवर्थित आहेत की पायलट का बदलले अचानक, त्यानंतर कागदपत्रांना आग कशी काय लागली नाही, जी विमान अपघातामध्ये बाहेर पडले कागदपत्र त्याला आग लागली नव्हती, कधी जळायला नव्हती, बरेच कागदपत्र शाबूत होते. त्याचबरोबर 6 लोक होते विमानामध्ये, 5च लोक कसे काय. नंतर असाही प्रश्न आहे, मला मेडिकल आपण त्यातलं तज्ज्ञ नाही किंवा
विमानाच्या तंत्रज्ञानामध्ये आपण काही तज्ज्ञ लोक नाही, पण प्रश्न आहेत लोकांच्या समोर की बॉडी दादांची सुजलेली होती. जे काय आपण फोटो पाहिले त्यावरून लोकांच्या मनात प्रश्न आहेत की काही क्षणामध्ये, कारण सिक्युरिटी असतील, रिसिव्ह करायला गेलेले लोक असतील, ते तिथंच उभा होते, वाट पाहत होते फ्लाईटची. बॉडी कशी काय सुजली होती एवढी काही क्षणामध्ये, काही मिनिटं सुद्धा नसेल काही. त्याचबरोबर विमानामध्ये आवाज कसली झाली, लँड व्हायच्या अगोदर किंवा अपघात होण्याच्या अगोदर आवाज मोठे झाले. आणखीन एक प्रश्न आहे की लँड होताना विमानाने 90 डिग्रीमध्ये 90 अंशाच्या कोणामध्ये पलटी का घेतली. हे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. याची चौकशी झाली पाहिजे ही शंका सगळ्यांनी. संजय राऊतांनी खूप मोठं स्टेटमेंट काल दिलेलं आहे संसदेमध्ये. हे काही साधारण लोक आहेत जे शंका व्यक्त करतायत, किंवा जयंत पाटील साहेब असतील किंवा अमोल मिटकरी आमदार आहेत, अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की यांनी शंका व्यक्त केली. आणि जर तसं काही झालं असेल तर क्रिमिनॉलॉजीमध्ये किंवा गुन्हेगारी शास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे की जो लाभार्थी असतो त्याच्याकडे पहिल्यांदा संशयाची सुई जाते. आणि लोकांच्या मनामध्ये तो संशय आहे, लाभार्थी कोण कोण आहे याच्यामध्ये. आणि हे महाराष्ट्राला दिसतंय की लाभार्थी याच्यामध्ये कोण कोण आहे. दादांच्या अकाली जाण्यामुळं कोणाकोणाला लाभ होणार आहे राजकीय दृष्टी. तर हे खूप गंभीर गोष्ट आहे. म्हणजे मला दादांचे माझे आता संबंध नाही, मी 3-4 वेळा दादांना भेटलोय. एकदा माझी मीडियांची मिटिंग 1-2 वर्षापूर्वी दादांच्याकडे आम्ही गेलो होतो. धाराशिवचे गवारे साहेब होते आणि आणखीन कार्यकर्ते गेलो होतो. दादांनी बाहेरून आवाज देऊन विचारलं की मखरे आलेत का. गवारे साहेबांनी सांगितलं की आलेले आहेत, आम्ही आलो. थांबले 15 मिनिटं बसा. पण त्यानंतर काही घडामोडी घडल्याने दादा नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे त्या दिवशी काही आमची मिटिंग झाली नव्हती. महत्वाची मिटिंग होणार होती. दादांनी शेवटपर्यंत शिव फुले आंबेडकरांचा विचार तो सोडला नाही. त्यामुळं दादांच्या अपघाताबद्दल, दुर्घटनेबद्दल सगळ्यांच्या मनात शंका आहेत. तुमच्या मनामध्ये असतील ह्याची मला खात्री आहे. ही चौकशी होईल, झाली पाहिजे, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, न्यायालयाकडनं चौकशी झाली पाहिजे, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडनं चौकशी झाली पाहिजे. आमची सगळ्यांची मागणी आहे. वकील साहेब, विमानामध्ये बसल्यानंतर जी 6व्या व्यक्तीचा प्रश्न उपस्थित केला जातो, मग एअरपोर्टवरती ते विमान जर CCTVच्या देखरेखीखाली असतं, मग तिथला CCTV फुटेज माध्यमांसमोर का आणला जात नाही? नाही, हे तुम्ही प्रश्न विचारलाय ना, हे प्रश्न लोकांच्या चर्चेमध्ये आहेत. मी ते डिटेल्स घेतले, त्यांनी आणलं नाही आणलं माहीत नाही मला CCTV फुटेज. पण जे काही CCTV फुटेज आलं ते रात्रीचं आहे. एक CCTV फुटेज आपण सोशल मीडियाला पाहिलं ते रात्रीचं आहे, अंधारातला आहे, लाईट आहेत. आणि जर 7:30चं जर टायमिंग असेल दादांचं टेकऑफचं, तर ते सकाळ असली पाहिजे, तिथे लाईट असण्याची काही कारण होती. ते जे CCTV फुटेज आहे तुम्ही म्हणताय तसं ते आलं पाहिजे. सरकारनं जर त्यांची खरी इच्छा असेल किंवा जी काही यंत्रणा आहे एव्हिएशनची केंद्र सरकारची, त्यांनी ते फुटेज लोकांसमोर आणलं पाहिजे. म्हणजे त्या लोकांच्या मनाला शंका जातील. जे ह्या तुमच्या ज्या चर्चा झाल्या ते किमान त्या मुद्द्यापुरतं तरी चर्चा थांबतील. तुम्हाला वाटतं शेवटपर्यंत तपास जरा जाईल? तर काय समस्या, उद्या माझंही काय होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात जगामध्ये की काही गुपित कधीच उघड होत नाही. आपण फक्त म्हणतो की सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. आपलं हे म्हणण्यासाठी चांगलं आहे. पण काही सत्य घटना कधीच कोणा कळत नाहीत.
म्हणजे हजारो वर्ष सुद्धा काही गोष्टी लोकांना कळत नाहीत. ही आपली पिढी 1-2 पिढ्या गेल्या नाही काय फरक पडतो लोकांना. लोक आपल्याला वाटतं की सत्य आलं पाहिजे समोर, काय असेल ते, जे काय असेल ते, अपघात की घातपात जे असेल ते आलं पाहिजे लोकांसमोर. आणि या संदर्भात सरकारनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या संबंधित एव्हिएशन डिपार्टमेंटने पुढाकार घेतला पाहिजे. अजितदादा हयात असताना त्यांनी पक्षीय विलगीकरणावरून अनेक बैठका घेतल्यात असे खरी गोष्ट आहे ती. पक्षाचे म्हणजे खरी गोष्ट म्हणजे मला स्वतः जर साहेबांनी मला आदरणीय पवार साहेबांनी मला ही गोष्ट सांगितली 22 डिसेंबरला सांगितली. त्याची यावर काही मिटिंग झाल्या होत्या जयंत पाटील साहेबांच्या घरी, आणि ते सगळं उघड झालं, स्पष्ट झालेलं आहे त्या गोष्टी, व्हिडिओ झाले त्या काही ह्याचे. अजूनही काही गोष्टी 12-13 तारखेनंतर 13 तारखेनंतर रोहितदादांनी सांगितले की आम्ही त्या संदर्भात बोलू. परंतु अजितदादाच्या पक्षातलेच काही वरिष्ठ नेते मंडळी म्हणतात की असं काही झालंच नव्हतं. कोण म्हणतंय असं? आता प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, त्यांच्याबद्दल लोकांची काय भूमिका आहे सध्याला? संजय राऊत असतील किंवा राज ठाकरे असतील, यांनी सांगितले की आम्हाला पटेल नको, पाटील. राष्ट्रवादी पक्ष पटेलकडे नाही पाटीलकडे पाहिजे. पाटील हे काही मराठा म्हणून नाव नाही, ते पाटील सगळ्या जातींच्या मध्ये आहेत. म्हणजे हा पक्ष मराठी माणसाकडे पाहिजे, बहुजन समाजाकडे पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. पटेलकडे नाही पाहिजे, गुजराती माणसाकडे किंवा अमराठी माणसाकडे नाही पाहिजे पक्ष. आता जर ते म्हणत असतील तसं, काय प्रश्न होता तुमचा की ते विलीनीकरण चर्चा साहेबांनी दिलं ना उत्तर. काय ह्या चर्चा काय ते विश्वसनीयता जर दादांची त्यांच्याबद्दल असते. तुम्हाला माहिती असलेली माहिती देतो, तुम्ही त्याचं विश्लेषण करा. आणि ही माहिती पटेलांच्या ह्याच्यावर सुद्धा आहे, फेसबुकवर असेल किंवा त्यांचं स्टेटमेंट आहे पटेलांचं, प्रफुल्ल पटेलांचं, की दादांना मी फोन केला होता आणि दादांनी मला सांगितलं की इथून आता आपली भेट होणार नाही. मी जेडपीच्या निवडणुकीच्या प्रचारात आहे, आपण 15 दिवसांनी भेटू. तुम्ही ऐकलं, वाचलं? आजकाल बघा तुम्ही, कालच्या आजच्या ह्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये आहे. पटेलने स्वतः सांगितले की दादा म्हणलेत की आपली इथून पुढे भेट होणार नाही, मी निवडणुकीच्या प्रचारात आहे, 15 दिवसांनी बघू. पुन्हा त्याने लक्षात आलं असेल की आपल्याकडे बोलताना काहीतरी चूक झाली. कधी दादा असे म्हणले असतील की आता इथून पुढे मी तुम्हाला भेटणार नाही, असं बोलले असते. दादांचा जर त्यांच्यावर विश्वास असता, त्यांना बरोबर घेतलं असतं 3-4 चौकडीला या चर्चेमध्ये. त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे दादा त्यांच्याबरोबर घेतलं असेल. साहेबांनी, पवार साहेबांनी सांगितलं ना, बरं चर्चा काय त्यांना करायची का? विलगीकरण होईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मी आता म्हणजे अपेक्षित आहे की झालं पाहिजे. सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम बहुजन समाजाच्या लोकांना वाटतं की झालं पाहिजे. पण पवार साहेबांनी म्हणले की आता त्याला खंड पडलेला आहे, काही भविष्यामध्ये काय घडतील, राजकारणामध्ये काय होऊ शकतं, पण झालं पाहिजे असं वाटतं सगळ्यांना. आता सध्याच्या निवडणुकीत कसं पाहता तुम्ही? आता जेडपी पंचायत समिती चालू आहे, तुम्ही सगळे एकत्र आला, आव्हान आहे का भाजपचं तुमच्यासमोर? भाजपचं नाव नव्हतं, पण मला वाटतं 1997ला एक यांनी पॅनल उभा केला होता. 97ला असेल किंवा 2002ला असेल, जेडपी पंचायत समितीला त्यांनी पॅनल उभा केला होता गाडगुदादांनी. त्याची काय अवस्था झाली त्या पॅनलची किंवा मतदारांची जर टक्केवारी बघितलं तुमच्या लक्षात येईल. आव्हान कसं काय म्हणायचं याला, मी त्याला काय आव्हान मानत नाही. आणि बहुतेक त्याच्यामुळेच कदाचित त्यांची पातळी घसरलेली दिसते. त्यांना माहिती आहे की आपण काही करू शकत नाही किंवा आपल्या मध्ये निवडून येऊ शकत नाहीत. मग काहीतरी लक्ष वेधण्यासाठी काहीतरी भाषा वापरायची खालच्या पातळीवरती आणि लोकांचं लक्ष वेधायचं. आव्हान वगैरे काय नाही.
आता समाजामध्ये अशी टीका होते की काही दिवसातच अजयदादांचं निधन झाल्यानंतर काही दिवसातच म्हणजे 2 दिवसातच 2 ते 3 दिवसातच त्यांची पत्नी सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कदाचित त्यांचा विचार असेल की जे कार्यकर्ते महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, यांच्या समोर खंबीरपणे गेलं पाहिजे किंवा यांना विश्वास निर्माण झाला पाहिजे यांच्या मनामध्ये की मी तुमच्याबरोबर आहे, असंही कदाचित विचार असू शकतो त्या मागं. संकट काळामध्ये पुढे यायची जी भूमिका जर घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे ना. लोकांची जी सहानुभूती लाट होते ते राहिली नाही अशी ही चर्चा एकंदरीत होते. कसं आहे, लोक काही विसरतात, चांगल्या गोष्टी विसरतात आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात. म्हणजे तुम्ही 1000 चांगली कामं केली आणि एखादं समजा चुकून अनावधानाने एखादी चूक झाली तर तेवढंच दाखवलं जात. आता जी निवडणूक चालू आहे त्यात प्रमुख लढत जी आहे ढोले सर विरुद्ध विलास बापू आपले, त्या ढोले सरांच्या बाबतीत अनेक मुद्दे किंवा अनेक भ्रष्टाचाराचे आरोप पुढे येत आहेत. त्यांचाच पार्टनर असलेला कोणतरी चौधरी व्यक्ती आहे, तो लाईव्ह करत आहे, अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणत आहे. ढोले सरांचं सीट अडचणीत आहे का? काय निवडणूक आली की असे आरोप करायचे. इतके दिवस काय झोपी गेला होता का तो? कोण असेल तो नाव घेता येते. निवडणूक आली की त्याला दिसलं का? परत हे झालं, त्यांचं ऑप्शन कोण आहे? समजा तुम्हाला असं वाटतं की ढोले सरांना काय अडचण आहे, ऑप्शन कोण आहे? काय म्हणजे भाऊंनी म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांना काय दिलं नाही, विलासबापू वाघमोडेंना काय दिलं नाही. म्हणजे पंचायत समितीपासून कारखान्याच्या संचालकापर्यंत किंवा सगळ्यात विश्वसनीय आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट काय असते माहिती आहे कार्यकर्त्यासाठी? म्हणजे तुम्हाला काही कल्पना नसेल की नेतृत्वाच्या विश्वास संपादन करणं, नेतृत्वाच्या बरोबर असणं, त्याला काय मिळो नाही मिळो, विश्वासातला व्यक्ती असणं किंवा त्या कोर कमिटीत असणं. तर मी जवळनं पाहिलेलं आहे, भाऊंच्या सगळ्यात विश्वासातला व्यक्ती जे काही लोक असले म्हणजे विलासबापू होते. आणि विश्वासघात त्यालाच म्हणतात ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो आणि त्याने घात केला त्यालाच विश्वासघात म्हणतात. ढोले सरांनी घात केला नाही का? कोणाला? ढोले सर हर्षण पाटलांसोबतच होते. दादाने उमेदवार दिलेली, अजितदादाने उमेदवार दिली, कसं काय म्हणायचं की विश्वासघात केला? दादाने फाईल केली उमेदवारी, अगोदर ढोले सर अजितदादाने उमेदवारी फाईल केली म्हणल्यावरती कसं काय तुम्ही म्हणताय की त्यांनी विश्वासघात केला? ह्या माणसाला एवढं दिल्यावरती जर भावांचा विश्वासघात करत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय करणार आहे? किंवा इथला तुमचा काय नाव आहे, वडापोळी माळवाडी गटातलं कोण आहे, कोण उमेदवार इथं झेडपीला? हा, ती मला नाव आठवत नाही, ते काल झाली ती चर्चा. त्याला बर्णे मामाने काय दिलं नाही. आता मामाच्याच कामावरती क्रेडिट घेते. मामाने जे काही नाही दिलं असेल किंवा अर्थसहाय्य केलं असेल सरकारच्या माध्यमातून त्याचं क्रेडिट ठीक घेते. बरं, मला वाटतं मामाने विचारलं बी नसेल की तू कुठल्या कामात किती पैसे खाल्ले. मला समजलं की रस्त्याचं एक काम झालं कॉन्क्रिटीकरण, त्याचेच फोटो काढून ग्रामपंचायतीचं कॉन्क्रिटीकरण दाखवून त्याचं बिल काढलं. कुठल्या गाडीच्या मागे ₹1,00,000 ₹1,25,000, कुठल्या प्रत्येक कामागे ₹5,000 ₹10,000, हे तुम्हाला नाही दिसत. बरं, हे काय मी आता निवडणूक काय म्हणून सांगत नाही, गावातल्या त्या भागातल्या लोकांच्या चर्चा पहिल्यापासून आहेत. आरटीआयचे 2 वेळा 2 कार्यकर्त्यांनी तुमच्या एका पत्रकाराने आरटीआय दिलं, त्याला धमकी दिली त्या उमेदवाराने. आता हे मुद्दा काय की आता का म्हणतोय चौधरी कोणाची? स्पष्ट भूमिका आहे की दादाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये भूमिका आता नाही घेतली पाहिजे खरं तर कोणीच. किमान तेवढी तरी नीतिमत्ता पाळली पाहिजे.
दादांना माहीत नसावं त्यांची ही जी काय कारनामे आहेत ढोले सरांची, ती दादांपर्यंत गेले नसावे का? दादा जे कार्यकर्ते उभा करायचे ना, नेतृत्वाकडनं काही काही गोष्टी अनावधान होतात. आता इथले जिल्हाध्यक्षांना दादांनी, म्हणजे पूर्वी जिल्हाध्यक्षांना दादांनी 10 वर्ष हेच केलं की दादा माहिती घ्यायची, त्यांची एक यंत्रणा असते, नेतृत्वाची यंत्रणा असते. कार्यकर्त्यांच्या बद्दल किंवा उमेदवार देताना माहिती घ्यायची, इलेक्टिव्ह मेरिट बघायचं, त्याचं काम पाहायचं आणि मग उमेदवार द्यायची. विरोधक असेही म्हणतात की आता अजितदादाच्या नावावरती एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून, कसं म्हणतात? आईला काय, मला प्रश्न पडतोय बरं का ह्या गोष्टीबद्दल की काय बोलायचं. समजा मृत्यू झाला, मानवी स्वभाव आहे की लोकांना जगामध्ये सगळीकडेच. आता ही निवडणूक आहे, योगायोग आहे. निवडणूक जी आहे ती योगायोगाने आहे. दादांचा दुर्दैवी किंवा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, ती घातपात अपघात काय त्या नंतरच्या गोष्टी आहेत. मानवी स्वभाव काय की दुःख वाटतं आणि जे काही मानवी समूह आहे जगामध्ये त्यांना प्रत्येकाला ती भावना असते. आता ह्याला तुम्ही करणार काय? मग त्या प्रचार म्हणजे बंद करायचा का प्रचार? म्हणजे जर भाजपवाले जर असं म्हणत असेल तर मग आम्ही प्रचार बंद करायचा आणि घरी बसायचं आणि तुमच्यासारख्या लोकांना ज्यांना काहीच घेणं नाही विचार करायचं, तुम्हाला आम्ही निवडून द्यायचं. लोक म्हणतील याला यांनी माघार घेतली. आम्ही करायचं काय? निवडणूक प्रचार केला पाहिजे का नाही? जर उमेदवार आम्ही दिले असतील तर प्रचार केला पाहिजे का नाही? पण ती भावना आम्ही काय करू शकतो त्या लोकांच्या भावनेचं? काहीच करू शकत नाही ना. जर भावना नसेल तर मग आम्ही माणूस नाही. ती काय माणूस म्हणायचे आम्ही लायकीचे नाही. जर एखाद्या कुटुंबाबद्दल सहानुभूती वाटत नसेल, एखाद्या मृत्यूबद्दल सहानुभूती वाटत नसेल तर आम्ही माणसं कशी काय? ह्याचा अर्थ तुम्ही माणूस नाही किंवा तुम्ही मानवतेला कलंक लोक आहात. आम्ही त्याला काही करू शकत नाही, कुणीच काही करू शकत नाही. जेडपी पंचायत समिती कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते. स्वतः अजितदादा तसे म्हटले होते की 7-8 वर्ष झाल्यात कार्यकर्त्यांची निवडणूक असते. पण इथं तर बघितलं तर सगळे हर्षम पाटलांची मुलगी, भरणेंचा मुलगा, आप्पासाहेबांचा मुलगा, मग कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायचे का इंदापूर तालुक्यातल्या? अंकिताताई या अगोदर या जेडपी सदस्य होत्या. त्यांनी काम केलंय का नाही तुम्हाला ते लोकांच्या मध्ये आहेत की नाही? मागच्या नगर तुम्ही पण इच्छुक होता, पण तुमच्यावर सुद्धा टाकली नाही जबाबदारी किंवा तुम्हाला उमेदवारी दिली नाही, मग तुम्ही हे असंच करायचं का? अंकिताताईंनी काम केलं. जेडपी असेल, पंचायत किंवा कुठल्याही निवडणुका असतील, त्यांनी हिरण्या प्रचारात भाग घेतला. मागच्या विधानसभेला, लोकसभेला असेल, पण त्या समाजामध्ये आहेत ना, लोकांच्या मध्ये ते आहेत. सिराज भरणे नाही का लोकांच्या मध्ये? त्याने काम नाही केलं. सिराज भरणे आहे का नाही लोकांच्या मध्ये? तुम्हाला प्रश्न होता आहे का नाही तो माणसामध्ये? सिराज भरणेपेक्षा त्यांची जी ही आहे, भरणेंची सून जी आहे अनुष्का भरणे, ह्या खूप ऍक्टिव्ह होत्या, पण त्यांना का तिकीट दिलं गेलं नाही? तिकीट पत्रकारांना ठरवायचं का? पत्रकारांचा विषय नाही, ही जनता विचारते. अदरवाईज म्हणजे पर्सनली घ्यायचं नाही, जनतेचा तिकीट पत्रकारांना ठरवायचं का? पत्रकारांचा विषय नाही, जनतेला पडलेला प्रश्न आहे. जर अनुष्का भरणे जर काम करत असतील तर दिवस रात्र प्रयत्न बरं. आता समजा ठीक आहे, असं गृहीत धरलं तुमचं मान्य केलं 100% की त्यांच्या सुनबाईला तिकीट दिलं पाहिजे होतं. दोघं काम करतायत, जागा तर एकच आहे, दोघांपैकी एकाला दिलं. जागा एकच आहे आणि दोघांपैकी एकाला द्यायचे, दोघं काम करतायत. म्हणजे हेही तुम्हाला मान्य केलं पाहिजे की सिराज भरणे काम करतो आणि त्यांच्या सुनबाई काम करतात. या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत.
मग दोघांपैकी एकाला तिकीट द्यायची. त्यांनी घेतला निर्णय, सिराज वाडीला तिकीट दिलं. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे राजा का बेटा राजाही बनेगा. काम करणाऱ्या माणसाला संधी मिळाली पाहिजे. आता तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, मी त्या मतदारसंघामध्ये एवढा परिचित माणूस नाही जिथं मी उमेदवारी मागितली. आणि दुसरी गोष्ट अशी की मला येऊन 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष झालं पक्षामध्ये. आणि तिसरी गोष्ट अशी, सगळ्यात महत्वाची प्रिन्सिपल किंवा सिद्धांत म्हणून, की कार्यकर्ता तोच आहे ज्यानं नेतृत्वाचा निर्णय मान्य केला. जर समजा मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी वेगळी भूमिका घेतली, त्याचा अर्थ असा होतो की मी पक्ष संघटनेमध्ये सत्तेसाठी गेलो होतो. मला तुम्ही काहीतरी द्या तर मी तुमच्यावर असेन, आणि तुम्ही मला काहीच दिलं नाही तर मी तुमच्यावर नाही. हा झाला व्यवहार. समजा तुम्ही दुकानात बाजारात गेला, तुम्ही एखाद्या म्हणजे काही वस्तूसाठी पैसे दिले, त्या दुकानदाराने तुम्हाला वस्तू दिली, ते व्यवहार आहे. मी तिथं गेल्यावरती मी काहीतरी मागितलं आणि त्यांनी मला नाही दिलं, मी बाजूला झालो, व्यवहार फिसकटला. मी व्यवहारासाठी नाही ना गेलो तिथं. एक पवार साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून, एक आयडिओलॉजी, एक विचारधारा पाहून आम्ही तिथे गेलो. आम्हाला त्यासाठी काम करायचे. आता जे कार्यकर्ते आहेत, समजा विलास बापू असतील, इथलं काय नाव म्हटलं जाणार आता, पांढरे, ह्यांना भरपूर काय दिलं. फक्त एकदा मामाने आणि भावाने यांच्या घरी पाणी दिलं नाही. रोज पाणी भरायचे त्यांच्या घरी. एक दिवस काय अडचण आली, त्यांनी घागर त्यांच्या इथं दिलं नाही, लगेच मामान भाऊ वाईट झाले. थोडी लाज वाटली पाहिजे, थोडी शरम वाटली पाहिजे. बरं, तुमचं काही नसताना तुमच्याकडे कर्तृत्व, तुम्हाला लई मोठी मोठी पद दिली, ती मला वाटते मामाने भावाने चूक केली. ह्यांच्याकडे म्हणजे कर्तृत्व नसताना ह्यांना मोठं केलं. आता ह्यांनी विचार केला पाहिजे की जे काही चांगले कामाचे लोक आहेत, समाजासाठी काम करणारे लोक आहेत, त्यांना उमेदवार दिल्या पाहिजे. तुम्ही आता बोलता बोलता एक आरोप केला त्यांच्यावरती, गाड्यांचे पैसे घेतले. मग पांढऱ्यांनी कसल्या गाड्यांचे, पुण्याच्या गाड्यांचे पैसे घेतलेत का? काय आलंय का समोर असं? 1 मिनिट. अवसरी बिडशेकी बाबळगाव पाटणगाव शहा प्रत्येक गावात भाऊभाऊमध्ये पानं लावली बाजारात. गटर लाईन, रोड, वॉटर सप्लाय 15 ते 20% कमिशन घेतलं. प्रत्येक घरकुल मजुरीसाठी 7 ते 10 हजार. आता हे मी आरोप करतोय, हे मला तिथल्या लोकांनी दिली माहिती आहे, त्या भागातल्या लोकांनी दिलेली माहिती आहे, हे आरोप करतोय. खरं खोटं तुम्ही त्या घरकुलवाल्याला विचारलं पाहिजे. घरकुला मंजुरीसाठी 7 ते 10 हजार रुपये त्याने घेतले. पिकअप दिलेत का नाही मला माहित नाही, फक्त मला एक मेसेज आला, 1 ते 1.5 लाख रुपये पिकअप वाटपामध्ये त्याने कमिशन घेतलं. प्रश्न काय होता तुमचा? ते तुम्ही आरोप केला पैसे घेतले. आता हे आरोपाची सत्यासत्यता तुम्ही त्या भागातल्या ज्यांना पिकअप मिळाले, ज्यांना घरकुल मिळाली, किंवा जी काही कामं झाली असतील, वॉटर सप्लायचे असतील, रस्त्याचे असतील, इतर त्या संबंधित लोकांच्याकडनं तुम्ही चौकशी करून खरी माहिती समोर आणली पाहिजे. जर खोटी असेल तर मी दिलगिरी व्यक्त करेन. माहिती खोटी किंवा खरी नंतर होईल, पण त्यांनी केला नाही कशाचा अर्थ. गाड्या दिल्या, घरकुल दिलं. ते मामाने ताकद दिली, मामाने सगळ्या योजना हे केल्या म्हणून ते काय कसं काय अवघड आहे विकास केला. ते तुम्ही म्हणताल ते अटल शेतबी त्यांनीच बांधला, किंवा ती जी आता करमाळा इंदापूरला ब्रिज आहे ते त्यांनीच केला, कारण त्या गटातच आहे, ते गडामध्येच आहे, ते त्यांनीच केला. भाजप इंदापूरमध्ये खातं उघडेल का? नाही उघडू शकत.
खरं तर महाराष्ट्रामध्येच खाते उघडता येत नाही त्यांचं, फक्त आपल्याच लोकांना बरोबर घेऊन भीती दाखवून जेलमध्ये टाकून पैसे देऊन आमिष देऊन पक्षातल्या लोकांना फोडून बरे कोण आहेत आता लोक गेले तिकडं सूज आहे ती ही जे आहे ना सूज आहे मग तर बऱ्यापैकी पडतील त्यांना पण सूज असेल निवडून खातं वगैरे सोडूनच आहे विषय. चक्क भाजपनं एका बावड्या गणातून एका मुस्लिम महिलेला तिकीट दिले त्या संदर्भात काय बावडा गणातून बावडा गणातून गणात कोण आहे? यास्मिन मुनीर आता बरोबर मला वाटते भाऊंचा कार्यकर्ता होता त्याने मी गद्दारी केली काय मला नाही माहिती. आता भाजपने मुस्लिमाला तिकीट दिले हा खरा प्रश्न आहे. काय शहानवाज काय हुसेन कोणतरी आहे परत मुख्तार अब्बास नक्की आहे किंवा असे बरेच लोक आहेत की मला आश्चर्य वाटतं हे नमाजला जायचं का नाही तर काय म्हणतात तिकडे जाऊन गंभीर गोष्टी आहे त्या. म्हणजे मी खास करून मी बाकीच्या ओबीसी आमच्या बांधवांना मी ज्याला दोष देत नाही कारण ते त्यांना हजारो वर्ष त्यांना चुकीची माहितीचा अभाव आहे. खास करून बौद्ध आणि मुस्लिम लोक जे कन्व्हर्टेड आहेत धर्मातील लोक आहेत त्यांच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं की काय जाऊन काय बोलत असतील काय मागत असतील काय माहिती. कृषी मंत्री इथं बसूनच आहेत स्वतःच्या मुलाच्या प्रचारासाठी किंवा यासाठी अख्खा महाराष्ट्र एका साईडला राहिला ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री खरं तर प्रचार करायचाच नाही राहुल. आता आम्हाला कोणालाही कार्यकर्त्याला इच्छा नाही प्रचार करण्याची. विषय काय आहे की उमेदवार उभा केलेत आम्ही उमेदवार उभा केल्यावरती जर आम्ही सामोरं नाही गेलो तर परत तुम्हीच लोक नाव ठेवायचं. उमेदवार असतो त्यांचे कार्यकर्ते असतात लोक असतात. निवडणूक लोकशाही हा एक महत्वाचा विषय आहे लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे त्याला सामोरं गेलं पाहिजे. आता त्यांनी जर बाहेर फिरायला लागले तर तुम्हीच म्हणताल की बघा हे मामा महाराष्ट्रात फिरायला लागले त्यांना काय आहे का नाही सुख. आता मग ते इंदापुरात थांबले मग त्यांनी फिरायला नको का. मग त्यांच्या मतदारसंघात नाहीत ते काल आम्ही म्हणजे काटीला होते ते मी काल वडापूरला त्यांच्याबरोबर होतो भाऊ मामा आप्पासाहेब कुकळीला झाली रात्री सभा तरंगवाडीला झाली आज बाणगावला आहे रुईला आहे बऱ्याच ठिकाणी आहे. मग त्यांनी जायचं का नाही म्हणजे गेलं तरी अडचण नाही गेलं तरी अडचण